घरासाठी कितीही गोष्टी घेतल्या ना तरी त्या कमीच पडतात, मग त्या घर सजवण्यासाठी असतील किंवा बाकी काही कामाच्या गोष्टी असतील। आज मला किचनसाठी ना कंटेनर हवे होते, म्हटलं एअरटाईट कंटेनर घेऊयात। सोबतच आता डीमार्टमध्ये आलो तर मग ग्रोसरीची सुद्धा शॉपिंग झाली आणि भरपूर सगळं सामान घेऊन ना आम्ही घरी गेलो। आता दुसऱ्या दिवशी ना सकाळी मी हे किचन आवरायला काढलं होतं। तशाच थोड्याशाच गोष्टी आवरायच्या होत्या, पण जो काही पसारा काढतो ना आपण त्यानंतर एवढ्या सगळ्या गोंधळ होतो घरामध्ये आणि काय करून काय नको अगोदर हेच मला तर कळत नाही। आता घर छोटं असो किंवा मोठं असो ते छान अरेंज केलेलं असेल ना तरच ते व्यवस्थित वाटतं, नाहीतर एकदम घराची शोभाच निघून जाते। आता हे जे मोठे कंटेनर आहेत ते साधारण 1200 ml च्या आसपास आहेत, जे मला 139 रुपयाला मिळाले आणि हे जे छोटे आहेत तर ते 900 ml च्या आसपास आहेत, जे मला 99 रुपीजला मिळाले। सो हे दोन्ही कंटेनर आहेत ते एअरटाईट आहेत म्हणून मग मी घेतले, सगळे क्लिनिंग करून घेतली। तसे ग्लासचे सुद्धा भरपूर सगळे कंटेनर माझ्याकडे आहेत, पण थोडे कमी पडत होते म्हणून हे दुसरेही घेतले। आता मी कामात होते आणि मनूने काहीतरी केलं नाही असं तर होणारच नाही, म्हणजे नजर हटी आणि दुर्घटना घटी आणि मनू पाण्यातच जाऊन बसली। मग तिचं आवरून दिलं, त्याच्यानंतर छान असं किचन सेट केलं आणि बघा आता किचनला किती छान असं लुक आलाय ना। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ती मला नक्की सांगा। चलो बाय।